उकळत्या पाण्यामध्ये कधीतरी मिरच्या टाकून बघा, अगदी आठवडाभर टिकणारा पदार्थ तयार होतो। आता हा नेमका काय केलाय चला पाहूयात। गॅस चालू करून कढईमध्ये 1.5 ग्लास इतकं पाणी उकळायला ठेवलं। पाण्याला उकळी आली की हिरवी मिरची देठासकट घालून झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं शिजून घ्यायच्या। नंतर एका चाळणीमध्ये काढायच्या म्हणजे पाणी निथळलं जातं। 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या छान अशा ठेचून घेतल्या। शिजलेल्या मिरच्या थंड झाल्यानंतर ह्याची देठं काढून ना खलबत्त्यात घालायचं, थोडंसं मीठ घालून ह्या सुद्धा ठेचून घेणार आहोत। आता गॅस चालू करून पॅन ठेवला। पॅन मध्ये 2 पळी इतकं तेल घातलं, पाव चमच इतकं हिंग आणि पाव चमच इतकं जिरं घातलं। ठेचलेला लसूण घातला, लसणाचा कच्चापणा जाऊसपर्यंत परतून घेतलं। नंतर 2 चमचे इतकं बेसन पीठ घातलं, बेसनाचा कच्चापणा जाऊसपर्यंत छान असं भाजून घ्यायचं। मग काय पाव चमच हळद, पाव चमच इतकी धना पावडर घालून छान मिसळून घेतलं। मग काय ठेचलेले हिरव्या मिरच्या घालून छान असं परतून घेतलं। 4 चमच इतकं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून छान असं मिसळून घेतलं। थोडासा लिंबाचा रस आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून मिसळून घेऊयात। बघा इथं बेसनवाल्या मिरचीचा ठेचा तयार झाला। अगदी 8 दिवस खराब होत नाही, खायला म्हणाल तर 1 नंबर लागतो।